हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीके स्टार मराठीवर। माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या तलाठी पेपरमधील विचारलेले सामान्य ज्ञान आणि व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत। 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्येही पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण बघितला होता। त्यामध्ये 2023 मध्येच विचारलेले वेगळ्या शिफ्टमधील प्रश्न आपण बघितले होते। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। त्याची प्लेलिस्टच मी बनवलेली आहे, तलाठी प्रीवियस इयर क्वेश्चन्स म्हणून आहे, ती तुम्ही बघू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा। तर केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर ऑप्शन डी, विश्वासघात करणे। केसाने गळा कापण्याचा अर्थ काय होतो? विश्वासघात करणे। पहिल्या प्रश्नाचा ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे। पुढे बघूया। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। वाक्य आपल्याला दिलेले आहे, अरे रे फार वाईट झाले। तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायला सांगितलेले आहे। तर हे वाक्य आहे उद्गारार्थी प्रकारचे। तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। तुम्ही पण जर तलाठी परीक्षेची तयारी करत असाल तर प्रीवियस इयरचे क्वेश्चन हे तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। म्हणून तयारी तुमची सुरू असेल तर तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं करेक्ट येतं की नाही ते बघा। पुढे बघूया। तिसरा नंबरचा प्रश्न आहे, उत्सुकतेने मी झोपलो होतो या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ही कादंबरी आहे उत्सुकतेने मी झोपलो होतो, याचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे। तर तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, श्याम मनोहर हे या कादंबरीचे लेखक आहेत। कोण आहेत? श्याम मनोहर हे आहेत। पुढचा प्रश्न आहे, चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग केलेला पर्याय निवडा। वाक्यप्रचार दिलेला आहे आपल्याला, सळो की पळो करून सोडणे। याचा उपयोग केलेला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर कोणता आहे यातला? क्वेश्चन 4चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, घरभर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळो की पळो करून सोडले। हे करेक्ट आन्सर आहे। पुढे बघूया। 5व्या नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा। तर वाक्य आपल्याला दिलेलं आहे, मुलीच्या शिक्षणासाठी कर्जाऊ पैसे घेण्यासाठी गेलेल्या सतीशला सावकाराकडून वाटेल ते ऐकून घ्यावे लागले। काय करणार शेवटी डॅश। तर वाक्य आपल्याला कशा प्रकारचं दिलेलं आहे की मुलीच्या शिक्षणासाठी सतीश सावकाराकडे कर्जाऊ पैसे घेण्यासाठी तर त्याला ऐकायला लागलं। या अर्थ जो लागू होईल अशी कोणती म्हण इथं आहे? तर ऑप्शन बी, गरजवंताला अक्कल नसते, हे योग्य लागू होते या ठिकाणी। तर 5व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी। 6वा प्रश्न आहे, टवाळकी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। तर टवाळकी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर उडाणटप्पूपणा। ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। 7वा प्रश्न बघूया। घरावर तुळशीपत्र ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तर वाक्यप्रचार आपल्याला दिलेला आहे, घरावर तुळशीपत्र ठेवणे, याचा योग्य अर्थ काय होतो? तर ऑप्शन बी, घरादाराची आशा सोडणे म्हणजेच घरावर तुळशीपत्र ठेवणे असा होतो। तर ऑप्शन बी हे या 7व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। पुढे बघूया। 8वा प्रश्न आहे, नम्रता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर नम्रता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर उद्धटपणा। ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा। शब्द दिलेले आहेत इथे आपल्याला, ईर्ष्या, इच्छा, असूया, मत्सर। तर यापैकी विसंगत शब्द कोणता आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे। तर यातील विसंगत शब्द कोणता आहे? तर ऑप्शन डी, इच्छा हा या सर्वांपैकी वेगळा शब्द आहे। म्हणून 9व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इच्छा। पुढे बघूया। 10 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायी उत्तरांमधील संयुक्त वाक्य ओळखा। संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे। तर यातील कोणतं वाक्य आहे संयुक्त प्रकाराचं? तर ऑप्शन डी,
मी रोज पहाटे उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो. हे संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. तर 10व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे हे ऑप्शन डी. पुढे बघूया. 11 नंबरचा प्रश्न आहे कमळ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर कमळचा समानार्थी शब्द काय आहे? तर ऑप्शन बी सरोज. सरोज हा कमळचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन बी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे समानार्थी म्हण शोधायला सांगितलेली आहे आपल्याला. इथे म्हण दिलेली आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीची समानार्थी म्हण कोणती आहे खालीलपैकी? तर ऑप्शन सी पी हळद हो गोरी ही म्हण समानार्थी आहे दिलेल्या म्हणीशी. पुढे बघूया. 13 नंबरचा प्रश्न आहे पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे किंकर. तर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे खालीलपैकी? तर ऑप्शन डी दास हा किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 14व्या नंबरचा प्रश्न आहे राजा प्रधानाला बोलावतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आपल्याला काय दिलेलं आहे? राजा प्रधानाला बोलावतो. तर यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर कोणता प्रयोग इथे उपयोग झालेला आहे? तर ऑप्शन डी कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात कोणता प्रयोग आहे? कर्तरी. 15 नंबरचा प्रश्न आहे दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता आहे? कोणता आहे? तर ऑप्शन डी जखमेवर मीठ चोळणे हा दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे. तर 15व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी जखमेवर मीठ चोळणे. 16 नंबरचा प्रश्न आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर ऑप्शन सी अशाश्वत हा आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यापैकी कोणता आहे? तर कृपणचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे पैसे हे पुस्तक कोणी लिहिले? पैसे नावाचे पुस्तक कोणी लिहिले हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. दुर्गा भागवत यांनी पैसे हे पुस्तक लिहिलं आहे. ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे बघूया. 19 नंबरचा प्रश्न आहे दंडक या शब्दाचा अर्थ सांगा. तर दंडक या शब्दाचा अर्थ काय आहे? तर नियम. ऑप्शन डी हे 19 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे युगांत हे पुस्तक कोणी लिहिले? तर युगांत हे पुस्तक लिहिले आहे इरावती कर्वे यांनी. म्हणजे ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. 21 नंबरचा प्रश्न आहे त्रिभुवन या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर त्रिभुवन या शब्दाचा समास कोणता आहे? तर द्विगु समास आहे. तर 21 नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन डी द्विगु समास. 22 नंबरचा प्रश्न आहे न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य दिलेलं आहे काय दिलेलं आहे? न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला यातील प्रयोग विचारलेला आहे. तर कोणता प्रयोग यूज झाला आहे इथं? ऑप्शन बी कर्मकर्तरी प्रयोग झाला आहे. तर 22 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कर्मकर्तरी. 23 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? खाली समासाचे प्रकार दिले आहेत. यातील एक प्रकार मराठीत नाही आहे. तो आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर कोणता नाही आहे यापैकी? तर ऑप्शन डी एकशेष द्वंद्व हा प्रकार मराठीत नाही आहे. तर 23 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी एकशेष द्वंद्व. 24 नंबरचा प्रश्न आहे जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. काय वाक्प्रचार दिलेला आहे? जीव टांगणीला लागणे. पुढे बघूया. आजचा व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे हा. तर प्रश्न आहे साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात केलेले रूपांतर कोणते असेल? तर वाक्य दिलेलं आहे आपल्याला साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते याचा उद्गारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. करेक्ट आन्सर काय आहे यातील? तर ऑप्शन डी किती संवेदनशील होते साने गुरुजी हे उद्गारार्थी वाक्य होईल. म्हणून 25 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी किती संवेदनशील होते साने गुरुजी. तर आज या व्हिडिओमध्ये आपण
25 प्रश्न बघितले. तुम्ही बघितलं असेल तर खूप प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारलेले होते, म्हणी विचारली आणि त्याचे अर्थ विचारले गेलेले होते. तर यावरही आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.